नमस्कार मंडळी, मी छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऑइल पेंटिंग 18x24 इंच कॅनव्हासवर. हा आहे पार्ट 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याची आउटलाईन केली होती आणि त्याच्यावरती एक ब्रश येण्याचा लेअर केला होता. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, आधी तो व्हिडिओ बघा, नंतर हा व्हिडिओ बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण या पेंटिंगची पुढची प्रोसेस करणार आहोत. तर चला सुरू करूयात. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या आउटलाईनवरती ब्रश येण्याची एक लेअर केली होती ॲक्रिलिक कलरची. तर आता ही पूर्णपणे ड्राय झालेली आहे आणि आता आपण ऑइल कलरचा पॅलेट तयार करूयात. तर हे माझं ऑइल कलरचं पॅलेट आहे आणि मी एक एक्स्ट्रा एक कॅनव्हास बोर्ड घेतला आहे, कारण आपल्याला खूप सारे कलर मिक्स करून तयार करायचे आहेत. आणि हे आहेत सगळे हे ऑइल कलर्स आहेत, शेड ट्यूब्स आहेत. ऑइल कलरमध्ये पाणी मिक्स करायचं नसतं, त्यासाठी वापरतो हे मीडियम्स, टर्पेंटाईन आणि लिंसीड ऑइल. आता आपण टर्पेंटाईन इथे काढून घेऊयात. आणि लिंसीड ऑइल ह्याच्यामध्ये काढूयात. हे लिंसीड ऑइल आहे. लिंसीड ऑइल कलरमध्ये मिक्स केल्यानंतर हे खूप स्लोली ड्राय होतात. आणि टर्पेंटाईन मी वापरणार आहे ब्रश धुण्यासाठी वगैरे. आणि आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे तयार केलं होतं ॲपमध्ये, तर त्या कलरची खाली सगळी लिस्ट आहे 16 कलर्सची. आता पण हे 16 कलर्स आपण इथे तयार करणार आहोत. ओके, तर आपण आता हे कलर्स पॅलेटमध्ये काढून घेऊयात. एवढे सगळे कलर्स आपण पॅलेटमध्ये काढलेले आहेत. ते व्हाईट आहे, ब्लॅक आहे, ब्ल्यू आहे, ब्राऊन आहे, रेड, येलो आणि ग्रीन आहे. आता हे सगळे कलर मिक्स करून आपण याचे सगळे शेड्स तयार करणार आहोत. आता मी हे सगळे कलर मिक्स करून याप्रमाणे शेड्स तयार करणार आहेत. 16x16 शेड्स तयार करायची गरज नाही आहे. आधी आपण फेस कंप्लीट करणार आहोत, त्यामुळे आधी आपण फेसमधलेच कलर मिक्स करणार आहोत. ओके, मी आता हे थोडे शेड्स पॅलेटवरती मिक्स केलेले आहे. आता मी हे कॅनव्हासवरती अप्लाय करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेलच, आउटलाईन करताना कार्बन पेपर कॅनव्हासला चिकटला होता, त्यामुळे काही आउटलाईन्स पण कॅनव्हासवर ट्रेस झाला नव्हता. मी आता रेफरन्समधून आणि फुसट डिक्शनरी शेप्स बघून कलर्स फिल करतोय. मला हे पेंटिंग खूप दिवसांपासून करायचे होते आणि पेंटिंग करण्यासाठी मी ऑइल कलर निवडले, कारण माझी जास्तीत जास्त पेंटिंग्स हे ॲक्रिलिक्स कलरमधले आहेत. आणि ऑइल पेंटिंग मी हल्लीच सुरू केलं आणि मला आता ऑइल पेंटिंग खूप आवडायला लागलं आहे. ऑइल कलर्स लवकर ड्राय होत नाही आणि आपण जेव्हा कलर कॅनव्हासवर अप्लाय करतो तेव्हा ब्रश आणि कॅनव्हासमध्ये चांगला स्मूथनेस भेटतो. आणि मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतात हे मला नक्की सांगा. रिसेंट व्हिडिओज जे मी अपलोड केले त्याला आपण खूप चांगला सपोर्ट दाखवलात आणि मस्त मस्त कमेंट्स पण केल्यात. त्यापैकी एक कमेंट मला छान वाटली. कमेंट केली आहे KM ट्यूब ऑफिशियलने. ते म्हणतात की दादा, नाईस व्हिडिओ, पण थोडं हळू बोला, तुम्ही एकदम 2x बोलतात. सर्वप्रथम थँक्यू सो मच. असं स्पीडमध्ये बोलण्याची मला लहानपणापासून सवय आहे. आता थोडं कमी झालं आहे, आधी अजून जास्त स्पीडमध्ये होतं, पण मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये स्लो स्पीडने बोलायचं ट्राय करेन. थँक्यू सजेशन दिल्याबद्दल. तुम्ही पण मला सजेशन देऊ शकतात, जेणेकरून मला इम्प्रूव्ह करता येईल. मी असे पेंटिंगचे व्हिडिओज रिसेंटलीच बनवायला सुरुवात केली आहे. हा चॅनल ओपन करून खूप वर्ष आली. तुम्ही जर माझे जुने व्हिडिओज बघितले तर मी ट्रॅव्हल ब्लॉग्स करायचो, पण तेव्हा कन्सिस्टंट व्हिडिओज चॅनलवर येत नव्हते. पण तुम्ही जर माझे इंस्टा ID बघितले तर तिथे मी खूप ट्रॅव्हल रील्स आणि पेंटिंगचे रील्स अपलोड केले आहेत. पेंटिंग जसे वॉटर कलर्स, ॲक्रिलिक कलर्स, ऑइल कलर्स आणि पोस्टर कलर्स पण यूज केले आहेत. आता मी खूप ॲक्रिलिक पोर्ट्रेट्स बनवतो. माझं फर्स्ट पोर्ट्रेट्स हे पोस्टर कलरमध्येच होतं. मी माझं दोन्ही इंस्टाग्राम IDची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही नक्की जावा, कंटेंट चेक करा आणि मला फॉलो नक्की करा. इंस्टाग्रामवरच्या रील्सला टाईम लिमिट असतं, पण इथे मस्त आरामात व्हिडिओज बनवता येतात. इथे मी माझ्या पेंटिंगची डिटेल प्रोसेस आपल्यासोबत शेअर करू शकतो. तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील, व्हॅल्यू भेटत असेल, तर नक्की सबस्क्राईब करा. हे पेंटिंग कंप्लीट व्हायला खूप दिवस लागले, कारण जसं मी प्लॅन केलं होतं तसं झालं नाही. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. हे पेंटिंग मी 7 दिवस सुकायला ठेवलं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ अपलोड करायला वेळ लागला. आणि ह्याच्यावरती आता हे थोडं सुकत आलं आहे पेंटिंग. आणि याच्यावरती एक असं वेगळं पॅटर्न तयार झालेला आहे कॅनव्हासवरती. तो कदाचित कलर थिन लेअर अप्लाय केल्यामुळे झालेला आहे. आता ह्याच्यावर मी परत काम करणार आहे. याच्यावरती परत आता कलरचे लेअर्स येणार आहे याच्यावरती. आणि आपण जेव्हा स्टार्टिंगला ब्ल्यू कार्बन पेपरने ही आउटलाईन केली होती, तर त्याचे लाईन्स अजून पण दिसत आहेत. आता मी हे व्हाईट कलरने पेंट करणार आहे.
इथे माझ्या पॅलेटमध्ये आता व्हाईट कलर आहे शिल्लक, हा बघा इथे. आता हे मी व्हाईट कलरनी आता पेंट करणार आहे. आता मी एक फाईन ब्रश घेऊन व्हाईट कलरनी हे ब्ल्यू मार्क्स कव्हर करतोय. तर आता थोडंफार मी सगळं हे कव्हर केलं आहे. आता हे फक्त ड्राय व्हायला द्यायचं आहे. ड्राय झाल्यानंतर आता मी हे पुढची याच्यावरची लेअर करणार. तोपर्यंत इथे पॅटर्न आला आहे. आता ह्याच्यावरती मी परत रिपेंटिंग करणार आहे. हा पॅटर्न कसा आला काय माहीत नाही, काय जे आपण जी ह्याच्यावरती लेअर केली आहे ती थिन झाली असेल. तर त्या एका कार्बन पेपरमुळे एवढे सगळे पेंटिंगला प्रॉब्लेम आले. तर असं काय नाही, आपण प्रॉब्लेममधून शिकतो. आता मी ह्याला पूर्ण ड्राय व्हायला देणार आहे. आता ही लेअर पूर्णपणे सुकलेली आहे. इथे मी व्हाईट कलर केला होता आणि आता हे थोडं थोडं दिसतंय ब्ल्यू कलर, पण काय नाही, ह्याच्यावरती अजून लेअर झाल्यानंतर हे पूर्णपणे जाईल. चला मग आता सुरुवात करूयात. पेंटिंग कधीच पहिल्या वेळी परफेक्ट नसतं. आपण शिकत राहायचं आणि सुधारत राहायचं. मी परत सगळे कलर्स मिक्स केले आणि पेंटिंग करायला सुरू केलं. यावेळी मी ऑइल कलरमध्ये जास्त मीडियम वापरत नाही आहे, कारण ही लेअर मला थिक पाहिजे आहे आणि मी यात टेक्स्चर पण देतो आहे. आणि आता मी बॅकग्राऊंडमध्ये पेंट करतो आहे. बॅकग्राऊंडमध्ये रेड कलर खूप जास्त आहे. ओव्हरऑल पेंटिंगमध्ये रेड कलर जास्त आहे. माझी वर्मिलियन ह्यूची 9 ml ट्यूब जो मी आता रेड वापरतो आहे तो पूर्णपणे संपलेला आहे. आणि 20 ml आणखी ट्यूब माझ्याकडे होती, ती आता संपायला आली आहे. पण ह्या रेडमुळेच पेंटिंग उठून दिसतं आहे. ऑइल पेंटिंग लवकर ड्राय होत नाही, त्यामुळे हात ठेवून काम करता येत नाही. म्हणून मी हा ब्रश वापरतो आहे सपोर्ट घेण्यासाठी. मागची लेअर थोडीफार दिसत होती, त्यामुळे कुठे कोणता कलर आहे हे समजत होता. आणि जिथे दिसत नव्हतं तिथे मी रेफरन्स बघूनच पेंट करत होतो. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण आउटलाईनसाठी केलेली ट्रिक इथे तेवढी कमी नाही आली. तर मंडळी, आता मी ही मोत्यांची माळ पेंट केली आहे आणि थोडं इथे काम केलं आहे. आता आपण हा पार्ट सगळं पूर्ण करूयात. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक फोटोज पाहिले आहेत. अनेक आर्टिस्टने काढलेली महाराजांची चित्रे देखील पाहिली आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, महाराजांचे पहिले पोर्ट्रेट कोणी काढले? ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेऊयात. 17व्या आणि 18व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराजांची पोर्ट्रेट आणि चित्रे आहेत. 1680 ते 1687 दरम्यान ब्रिटिश संग्रहालयात सापडलेली आणि आज मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी सर्वात प्रभावशाली पहिली प्रतिमा ही हर्बर्ट डी जेडर यांनी काढलेल्या 1677च्या रेखाचित्रातील एक पोर्ट्रेट होती, जे 1933 मध्ये श्री वसुधू सीताराम बेंद्रे यांनी प्रकाशित केले. महाराजांनी 17व्या शतकात स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांचे धैर्य, रणकौशल्य आणि लोकांशी असलेल्या नात्यामुळे ते एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व ठरले. महाराजांचा हा इतिहास सर्वांनाच माहिती होता. तेव्हा त्यांची चित्र खूप लोकांनी काढली होती, पण सर्वात पहिलं ओरिजिनल चित्र श्री वसुधू सीताराम बेंद्रे यांनी जनतेसमोर आणलं. महाराजांचे धैर्य आणि त्यांचा स्वराज्याचा आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतो. तर आता आपलं पेंटिंग पण कंप्लीट व्हायला आलं आहे. हे कंप्लीट दिसते पण अजून कंप्लीट नाही आहे. अजून फायनल डिटेल्स करायचे आहेत. आता एवढं काम झालं आहे. आता मी तुम्हाला पूर्ण चित्र दाखवत नाही आहे. हे पेंटिंगचे पुढचं डिटेलिंग काम आणि फायनल रिव्हील नेक्स्ट व्हिडिओमध्ये होईल. तर आता ह्या पेंटिंगचं इथपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. काही पार्ट आपण पूर्ण केलेलं आहे आणि फक्त आता फेसवरच्या डिटेलिंग्स राहिलेल्या आहेत. आता आपण हे सगळं नेक्स्ट पार्टमध्ये करणार आहोत. त्यासाठी हे आधी पेंटिंग पूर्ण ड्राय व्हायला पाहिजे. नेक्स्ट पार्ट लवकरच येईल. तर ह्या व्हिडिओसाठी एवढाच. नेक्स्ट पार्ट मी लवकरच अपलोड करेन. अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.